सकाळी सकाळी आम्ही कपडे धुत गेलो, माझी बॅग बी धुवची होती. हे बघा इकडे कपडे बिपडे हाडून सुकत घातलं, बॅग धुलंय मस्त आहे की. तर नमस्कार, बहुत दिनों के बाद आपका मेरे चॅनल में स्वागत आहे. तर आज आम्ही सकाळी सकाळी कपडे धुत गेलेलो आणि येताना पारड्यात गेलो. मागचं तुम्ही पारड्याचं व्हिडिओ आमचं बघितलंच असत. तर पारड्यात खूपशे भाजी आमचे बऱ्यापैकी लागलेले. मग आज आम्ही पारड्यासून भाजी घेऊन येलो, दाखवते तुमका. इसको तो गेम के अलावा कुछ काम ही नहीं है. हे बघा बक्षीत त्या फक्त गेम खेळत असता. चिकन काकी माझा टॉप फिट करून देता का आला असं कसं. मी इतकीच दोघांची सेम केलंय ना, असं म्हटलं योग फिट झालं आणि योग लूज कसं झालं. योग केवढं हा मग आता ह्याच्यावर करू काय, आता पापूच लागतं. योग मोठं आणि योग लहान हा. बघ काय तर हे आज सकाळी सकाळी इतके आमका भाजी गावलेले असं. ह्या भरिताचा वांग्या ह्या मस्त चुलीत भाजून याचा मस्त भरीत करतात, एकदम मस्त लागतं. भरलेल्या वांग्यांपेक्षा ह्या वांग्याचा भरीत, पारड्यातल्या वांग्याचा भरीत भारी लागता. आणि हे भेंडे गावले, भेंडे थोडेच गावले. हे बघा हे भेंडे, गावठी भेंडे पारड्यातले, एकदम प्युअर ऑर्गॅनिक फूड. आणि ही मक्याची बोंडा जी बाजारात गावतात ते स्वीट कॉर्न असतात, ही पारड्यातली गावठी मक्याची बोंड. काही काही ठिकाणी हे दाणे धराक नाही. आता ही आम्ही रात्री उकडतलो, मीठ घालून मस्त उकडतलो आणि त्याची भेळ तरी करतलो, नाहीतर अशीच खातलो. निकाऱ्यावर पण भाजून बरी लागतात. हे चिटके म्हणजे गवार, गवार म्हणतात का तुमच्या भाषेत, आम्ही चिटके म्हणतो. आणि मिरचे म्हणजे जो मी तुमका आव्हान सांगा होते मागच्या व्हिडिओत, आव्हान दाखवलेले ते मिरचे नुकतेशी लागाक सुरुवात झाली. 4च मिरचे गावलेत फक्त, जास्त नाही ते, कारण नुकतेच लागाक सुरुवात झाली. आणि हो सगळ्यांचं आवडतं म्हणजे आमच्या कोकणकरांची जान म्हणजे हो पालो, पाल्याची भाजी, लाल भाजी. मग आता ही आम्ही बनवतलो. हे बघा ही लाल भाजी इतकी गावली हा. मग आता ही बनवतलो, बघा तर तुम्ही कशी बनवतो लाल भाजी. भाजी आधी धुवू गई आणि मग चिरू गई. चिरल्यानंतर धुता नाही, त्याच्यातले जीवनसत्व, विटामिन्स, मिनरल जे असतात ते सगळं निघून जाता. बरं झाली ही कशी बेबी कॉर्न झाली. बेबी कॉर्न झाले दाणे असतो शाकबारी. भाजी, कांदो आणि ओली मिरची, ही भाजी अशी त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅसवर ठेवायची आहे का, मग आपोआप पाणी सुटता. अशी पण करतात किंवा आपण फोडणीक घालून पण करू शकतो. कांदो, मिरची, लसूण फोडणीक घालून अशी पण करू शकतो, पण ही अशी पण मस्त लागतं. एकदा ट्राय करा. पाणी सुटायचं ते मीठ घालतं आणि एकदम मंद आचेवर ही भाजी ठेवू गई. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानं पाणी सुटलं की चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा वरण खोबरेल तेल टाकू गया. मग आपली भाजी रेडी. एकदा तुम्ही ट्राय करून, अशी ट्राय करून बघा, एकदा मस्त लागता. हे बघा भाजी एक पाणी सुटलेलं असा. खडे चाललं गे
तो धुळा मिळा वळेसर बी माळून आळा मारूक चालली ती येत मी नाही, माझा आज मंगळवार. आम्ही चाललो पाणी पूर्ण सुकलं की खोबरेल तेल घालू गया. भाजी रेडी झालेली या, मी खातलंय मस्त. घाल ना व्हायची माका भाकरी. मस्त नाचण्याची भाकरी आणि पाल्याची भाजी. तरी नाचण्याची भाकरी आणि मस्त आमच्या पारड्यात पिकलेली पाल्याची लाल भाजी, एकदम प्युअर ऑर्गॅनिक फूड. आणि ही विदाऊट फोडणी, म्हणजे फोडणी न देता, कांद्याची फोडणी न देता डायरेक्ट पण अशी मस्त लागतं खोबरेल तेल टाकून वरनं. आता तुम्ही पण ट्राय नक्की करा असे. तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल नवीन हात सबस्क्राईब करू विसरू नको. बाय बाय, थँक्यू.